नमस्कार. आरपार न्यूजमध्ये आपले स्वागत. हाक तुमची साद आमची. आपण पाहत आहात आरपार मराठी न्यूज. एक मिनिट. मुलांच्या यशामध्ये आईवडिलांचाही खूप मोठा वाटा असतो. आईवडिलांचे खूप मोठं कष्ट असतं. म्हणून आमच्या अण्णाच्याही सत्काराचं आयोजन केलेलं आहे. तरी त्यांचं सत्कार शालेय शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष गणेश बिटकळ, नावरी गावचे माजी उपसरपंच पांडुरंग कुमार, तसेच गावचे विद्यमान चेअरमन संदीप बिटकळ यांना विनंती करतो की अण्णांचा सत्कार करायचा आहे. एवढी सदिच्छा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि आजच्या सत्काराचा कार्यक्रम सरपंचाच्या परवानगीने आपल्या गावाबद्दल असणारं प्रेम आणि एक मिनिटात काम करण्याकडे आणि गावाबद्दल प्रेम ठेवावं विनंती करतो. आदरणीय सरपंच यांचं मनापासून स्वागतात आणि असेच कार्यक्रम आयोजित केले तर प्रेरणा मिळते. एवढं बोलून मी माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लहानपणापासूनच अतिशय हुशार होता. त्याला कधीही अभ्यास करा असं सांगावं लागलं होतं. तो आपल्याला 10वीला जो आपल्या विभागातून दुसरा आलेला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या योग्य वेळेला तरी सुरुवातीला निर्णय घेतला नाही. त्याचा हा 10-15 वर्षापूर्वी पोस्ट लागलेली असते तर सुरुवातीला असा 7 वर्ष नोकरी करून नंतर त्याला एक वाटलं की आपण समाजसेवा करायला म्हणून त्याला उतरला. तर त्याला एक वय आणि बाकीच्या इतर कामावर त्याला या प्रयत्न ही गोष्ट लागला. परंतु त्या वयात सुद्धा इतक्या वयात सुद्धा अभ्यास करण्याची गोष्ट नाही. त्याचं ते प्रयोग आहे त्यामुळे त्याचं अभिनंदन. जवळजवळ म्हटलं तर माझ्या
केस तालुक्यामधलं रहिवासी म्हणून माझं वास्तव म्हटलं तर याच 4-5 महिन्यात झालेलं आहे. पहिल्यापासून शिक्षणासाठी बाहेरच, परत नोकरीला बाहेरच, आणि त्यानंतर परत या प्रिपरेशनसाठी बाहेरच. आणि जेव्हा माझी पहिली एवढ्या प्रयत्नामध्ये यश मिळत नसताना एक आशिता किरण म्हणून माझी प्रधानशिक्षकपदी ही निवड झाली, तेव्हा पोस्टिंग कुठे मिळाली तर केस तालुक्यामध्ये. बरेच लोक म्हणतात की आपल्या तालुक्यामध्ये काम करणं म्हणजे अवघड असतं, आणि माझ्या बाबतीमध्ये उलट आहे. मला आपल्या तालुक्यामध्ये काम करताना जी मजा येते ती वेगळीच आहे. आपलेच लोक काम करताना कुणी आवाज उठून येतं, आपले पत्रकार साहेब आहेत, त्यांची माझी पहिली भेट त्यांनी सांगावी कशी झाली. मला फक्त एकच सांगायचं आहे की कोणताही निर्णय हा योग्य वेळी घेतला पाहिजे. आज मी या पदावर पोहोचलो आहे, पण मी 39-40 वर्षात आहे, आणि मला जेवढे लोक ओळखतात, मला 10वीचा कामगिरी असेल, 12वीची कामगिरी असेल, इंजिनिअरिंग मध्ये कामगिरी असेल, तर कुणीही म्हणत नाही की तुला एवढा वेळ का लागला. मी सुरुवातीला कंपनीमध्ये काम केलं, पण आज क्लासवर पदावर जेवढा पगार मिळणार आहे तेवढा पगार मला तेव्हा होता जेव्हा मी नोकरी सोडली. म्हणजे उशिरा निर्णय घेणं हे नाही, सगळ्यात महत्त्वाचं असतं घरच्यांचा पाठिंबा, त्या विद्यार्थ्याची चिकाटी आणि प्रयत्न करणे. पण प्रयत्नामध्ये यश लगेच मिळेल याची काही शाश्वती नसते, तर त्यामुळे पुढे जाता योग्य वेळी योग्य मार्ग निवडणे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे गावातील जी काही तरुण मंडळी असतील, जी सध्या आहेत, जी आता नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यांना जर खरंच या क्षेत्रामध्ये करायचं असेल तर जी काही आहे ती सुरुवातीची 4-5 वर्ष द्यावी. त्यानंतर आपण आपलं वेगळं निवडण्यात हरकत नसावी, आणि आपली निवड आपण ओळखावी, पालकांनी ओळखावी, त्याप्रमाणे निर्णय घ्यावा. एवढे सांगतो, आणि गावकऱ्यांनी माझा सत्कार केला त्यामुळे मी सगळ्यांचे आभारी आहे. गावाचे प्रथम नागरिक सरपंच मॅडम, त्यानंतर उपस्थित लहान 0 मिनिटात सगळ्या व्यवस्थित केल्या, आणि आपला माणूस असेल की ते फायदा नाही जोडून मिळणार नाही. आणि असे साहेब आता तुमची जबाबदारी वाढली, कमी नाही झाली, कारण की तुमच्याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन फार मोठा आहे. तुम्ही आमचा एकच शब्द द्या की बाबा मी 6 महिन्यातून कमीत कमी 1-2 दिवस आपल्या शाळेला भेट देईल. काही आजपासून जी कोणी केलं नाही ती तुमची जबाबदारी कमी झाली नाही. तुम्ही साहेब झाला त्याबद्दल गावकऱ्यांना आनंद आहे सगळ्याला, पण तुम्ही सुद्धा इथून पुढे गावासाठी एक वेळ द्या आणि भविष्याच्या पिढीला घडवा की बाबा हे असं करा, ते थोडं मार्गदर्शन करा, अशी आमची विनंती तुम्हाला. आणि फार परिसरातून दोघांनाही अगदी चांगली हे घेतल्याबद्दल पुनश्च गावकऱ्यांतर्फे सर्वांचं अभिनंदन करतो. पुन्हा सर्व उपस्थित मंडळीचंही अभिनंदन. आणि पुनश्च साहेब फक्त गाव यामुळे तुम्ही वेळ द्या, एवढंच बोलतो, जास्त काय बोलायचं नाही. मान्यवर बोलत अगोदरचे गावासाठी वेळ द्या, नवीन पिढीला प्रोत्साहन करा. 1-2-3 महिन्यात आम्हाला वेळ दिवस आपण कार्यक्रम तुमच्या शाळेवर, आणि फक्त विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन करा. जे आता तुम्ही सुरुवात करा, म्हणजे बाकीची घेऊन मागे जाऊ द्या, तुम्ही काय केलं जाऊ द्या, तर तिथून पुढे आता आजची तुमच्याकडून सुरुवात. तसेच आपले दरवेळेस साहेब यांचंही अध्यक्ष म्हणून त्यांचंही प्रमोशन झालेलं आहे. आपण शिकवायला कार्यक्रम घेऊन जाऊ सगळ्या अधिकाऱ्याचा मिळून, जेणेकरून की गावातली जी पिढी, तरुण पिढी, त्यांना प्रोत्साहन भेटेल आणि जास्तीत जास्त कसं आपल्याला गुणवत्ता यादीत जाता येईल, कसे आपली पोळे जास्त लागतील याचं महत्व प्राप्त होईल. आणि त्यातून आपण सगळेजण मिळून करू, आणि नक्की होईल. तुम्ही जर सर्वांनी लक्ष दिलं तर नक्कीच तुमची प्रेरणा घेऊन अधिक अधिकारी होते ती आपल्या हनुमानजी प्रार्थना करतो. आणि आजचा कार्यक्रम संपला.